नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। शैक्षणिक व्यवस्थापन या पाठ्यपुस्तकात घटक 1 शाळा एक प्रणाली, घटक 2 यथार्थदर्शी समग्र नियोजन, घटक 3 शालेय कार्याच्या व्यवस्थापनाची विभागणी, घटक 4 अध्यापन, घटक 5 अभ्यासपूरक कार्यक्रम, घटक 6 शैक्षणिक मूल्यमापन, घटक 7 काही उदाहरणे, घटक 8 विशेष शाळांचे व्यवस्थापन आणि शेवटी आहे परिशिष्टे। यामध्ये आपण प्रथम या पाठ्यपुस्तकाची प्रस्तावना पाहूया। माध्यमिक शाळांच्या प्रमुखांना आपल्या शाळांचे व्यवस्थापन करावे लागते। हे व्यवस्थापन म्हणजे नेमके काय? संघटन व प्रशासन या कार्याहून ते वेगळे कसे? प्रशासनाचा हेतू नियमांची तामिली होते किंवा नाही हे पाहणे हा म्हणजे प्रशासन पुष्कळसे उपचारात्मक। संघटन म्हणजे अनेक घटकांमध्ये एकात्म भाव निर्माण करणे। व्यवस्थापन म्हणजे काय? माध्यमिक शाळा सतत निहित उद्दिष्टांवर हुकूम कार्ययोजना आखून त्या योजनेची सर्व घटकांच्या सहकार्याने कार्यवाही करीत राहील व उद्दिष्टापूर्तीच्या फलश्रुतीबाबत सजग असेल हे घडत आहे हे पाहण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन असे आपण म्हणूया। माध्यमिक शाळांच्या प्रमुखांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची फारशी व्यवस्था नाही, ते देण्याची आवश्यकता मात्र सर्वमान्य आहे। अशा प्रशिक्षणाची सोय या विद्यापीठाने केली आहे। या प्रशिक्षणाच्या पाठ्यक्रमाचे विविध पैलू आहेत। त्यातील तात्विक भूमिका विशद करणारा पहिला पैलू म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन। शैक्षणिक व्यवस्थापन या पुस्तकात एकूण 8 घटक असून शेवटी परिशिष्टे आलेली आहेत। सुरुवात होते ज्या शाळेचे व्यवस्थापन करायचे ती शाळा एक प्रणाली कशी इथपासून पुन्हा प्रणाली ही नवी संकल्पना प्रथम स्पष्ट व्हायला हवी। या घटकात व्रतविधान, परिणामकारकता, कार्यक्षमता असे काही संबोध झाल्यामुळे ते सर्व सोदाहरण स्पष्ट करण्यात आलेले आहे। व्यवस्थापनात नेहमी विशिष्ट उद्दिष्टांचा धागा गुंफलेला असतो, त्याची सतत जाण ठेवावी लागते, नाहीतर व्यवस्थापनाऐवजी शाळा चालवणे व पुढे व्यवस्थापकाविना ही ती चालू राहणे असा प्रकार घडतो। तो होऊ न देणे हाच या घटकातला आग्रह आहे। घटक 2 मध्ये शाळेच्या यथार्थदर्शी समग्र नियोजनाचा विचार विस्ताराने मांडलेला आहे। शाळा प्रमुख नियोजन करीत नाहीत असे नव्हे, ते समग्र असायला हवे, त्याहीपेक्षा यथार्थदर्शी बनायला हवे। नियोजन करायचे म्हटल्यावर ते कसे करायचे हा प्रश्न पडतो। नियोजनात कोणत्या घटकांचा विचार करायला हवा, नियोजनाचे प्रकार कोणते, नियोजनाची साधने कोणती, त्याचा अंतिम आराखडा असेल असे या मुद्द्यांची चर्चा याच घटकात आलेली आहे। माध्यमिक शाळेचा प्रमुख हा प्रमुख व्यवस्थापक खरा, परंतु तो एकमेव व्यवस्थापक नव्हे, हे अनियंत्रित राजेशाहीचे प्रशासन नाही। कार्यविभागणीचे तत्त्व स्वीकारून विविध पदाधिकारी, समित्या, परिषदा, व्यक्ती यांच्या सहकार्याने व्यवस्थापन करणे इष्ट, आवश्यक व उपयुक्त ठरते। त्यामागे काही नियम आहे,
काही संकेतही आहे. विकेंद्रीकरणाचे तत्त्वही त्यामागे दडलेले आहे. शालेय शिक्षण हा दिवसेंदिवस एक संमिश्र व्यवहार व उद्योग बनत आहे. त्यासाठी हे करणे जरुरीचे आहे. शासन व शिक्षण विभाग यांनी व्यवस्थापनाला संहितेनुसार खास औपचारिकता आणून दिलेली आहे. तिचे काटेकोर पालन व्हावे हे खरेच, परंतु त्याचा मतितार्थही शाळा प्रमुखाने लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे शाळा प्रमुख अनौपचारिकरित्या शाळेतील उपक्रमानुसार अनेक समित्या स्थापन करू शकतो. कार्यविभागणी करणे म्हणजे कामे सोपवणे नव्हे. देखरेख, पर्यवेक्षण व प्रत्याभरण या गोष्टी टाळण्यायोग्य नाहीत. शाळा प्रमुखाचा दृष्टिकोन प्रगत व्हावा. प्रगत दृष्टिकोनाचे पथ्य त्याने सांभाळायला हवे. ही सर्व चिकित्सा घटक 3 मध्ये आलेली आहे. शाळेच्या व्यवस्थापनाच्या यशाची मुख्य भिस्त आहे अध्यापन कार्यावर. घटक 4 मध्ये अध्यापनाची सर्व अंगांची उकल करण्यात आलेली आहे. विविध अध्यापन पद्धती कोणत्या, वर्ग अध्यापनाचे निरीक्षण व प्रत्याभरण कसे कोणी करायचे, वर्ग व्यवस्थापनातले प्रश्न कोणते, ते सोडवायचे कसे, शिक्षक दायित्व म्हणजे काय, अध्यापनात व समाजाचा सहभाग कितपत घेता येईल, अध्यापनात सतत नाविन्य राखण्यासाठी शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा वापर कसा करावा, त्यामुळेच एकूणच शाळेची परिणामकारकता व कार्यक्षमता कशी वाढवता येईल या बाबींचा परामर्श एका घटकात घेण्यात आलेला आहे. हा घटक विस्ताराने मोठा आहे व तो तसा असणे आवश्यकही आहे. कुशल व्यवस्थापनाचे यश अभ्यासपूरक कार्यक्रमाची अभ्यासविषयक कार्याची सांगड घालण्यावर निर्भर असते. त्याचा उहापोह घटक 5 मध्ये आहे. अभ्यासपूरक कार्यक्रम कशासाठी याची सुरुवातीला तात्विक भूमिका मांडलेली आहे. मुख्य प्रश्न आहे कोणते व किती अभ्यासपूरक कार्यक्रम निवडणार हा. त्याचे निकष येथे दिलेले आहेत. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन नेटके हवे. कार्यवाही कुशलतेने व्हावी. मूल्यमापन मर्मग्राही व्हावे. घटक 6 शैक्षणिक मूल्यमापनाचा शालांत परीक्षा शाळेच्या यशावर शिक्कामोर्तब करते. हे खरे, परंतु त्या शिक्कामोर्तबाचा प्रारंभ होतो सततच्या अंतर्गत मूल्यमापनापासून. मूल्यमापनाची साधने अनेक आहेत. सगळीच वापरणे कठीण, परंतु विविधतेचे भान मात्र हवे. अशा मूल्यमापनाची कार्यवाही किती अंगांनी करायची, हे कोणाकोणाच्या मदतीने करायचे. अंतर्गत मूल्यमापन फक्त अध्यापन कार्याचेच का, मग इतर उपक्रम हा नुसता उपचार का? मूल्यमापनाचा पाठपुरावा करायचा म्हणजे काय करायचे? शाळेचे समग्र मूल्यमापन बाह्य घटकांकडूनही करता येईल का? ते कसे करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे या घटकात देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. घटक 7ची मांडणी अगदी वेगळी आहे. आतापर्यंत 6 घटकांपर्यंत आलेली तत्त्वमीमांसा व स्पष्टीकरणे शेवटी माध्यमिक शाळेच्या प्रमुखाला या सर्व बाबींचे स्वतः निर्णय घ्यावे लागतात. समर्थ, कुशल, यशस्वी व्यवस्थापक तो ज्याची निर्णय कृती लाजवाब असते. ही निर्णय कृती म्हणजे काय हे प्रास्ताविकात सांगून काही बाबींचे निर्णय कसे घेता येईल, घेतले गेले, घ्यायला हवेत याची काही चमत्कृती पूर्ण उदाहरणे या घटकात आलेली आहे. निर्णय कृती, नियोजन, संज्ञापन, नियंत्रण, वेळेचे व्यवस्थापन, संघर्ष निराकरण, व्यवस्थापनाचा आर्थिक मर्यादा या सर्व प्रसंगांना साकडे घालून साक्षेपी कल्पकतेने प्रत्येकाची काही उदाहरणे येथे दिलेली आहेत. ज्या तंत्रास आपण भूमिका दर्शन म्हणू, म्हणजेच रोल प्लेइंग, ज्याला कृतक क्रिया म्हणता येईल, अशा धाटणीचीही उदाहरणे येथे आलेली आहेत. हा एकूणच घटक खचित आवडण्याजोगा आहे. माध्यमिक शाळांचे काही प्रकार पाडता येतील का? विशेष शाळा कोणत्या? अपंग मुले, मतिमंद विद्यार्थी यांच्याकरिता खास
वेगळ्या शाळा असतात हे खरे, परंतु जाती व्यवस्थेची ढाल पुढे न करता अशा शाळांची व्यवस्थापनाचेही वेगळेपण एरवीच्या शाळांप्रमुखांनी माहीत हवे. या विशेष शिक्षणाची उद्दिष्टे सांगून त्यांच्या व्यवस्थापनाच्या अनेक बाबींची या घटक 8 मध्ये मोजकी माहिती दिलेली आहे. नेहमीच्या शाळांच्या व्यवस्थापनाचे क्षितिज विस्तारित करायला त्यांची जरूर मदत व्हावी. परिशिष्टे ही नेहमी पूरक माहिती देणारे असते. अशी माहिती नियमित मजकुरात अडसर ठरू नये म्हणून परिशिष्टात येते. मूल्यमापनाच्या साधनांचा तक्ता, प्रश्न प्रकारांचे वर्गीकरण, मूल्यमापनातील घटक, चाचणीचे संविधान तक्ते, माध्यमिक शाळांची प्रतवारी अशी परिशिष्टे ती अगोदर येऊन गेलेल्या घटकांमधील उपमुद्द्यांची अधिक माहिती देतात. शाळांची प्रतवारी हा सन 1978च्या सुमारास राज्याच्या शिक्षण विभागाने केलेला एक चांगला प्रयत्न, त्याला येथे उजाळा दिलेला आहे. त्या उपक्रमाचे पुनरुज्जीवन करण्याची ही आज गरज आहे. म्हणजे शालेय व्यवस्थापकाला पुन्हा एकंदर ध्येयदर्शी प्रवासाच्या रुळावर वाटचाल करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. आता आपण प्रस्तावना पाहिली. पुढील तासाला आपण घटक 1ला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.